सुरेश धुमाळ, चला लवकर या. जे वक्तृत्व स्पर्धेमध्ये आहे त्याने पुढे येऊन थांबायचंय. रियाज सुरेश धुमाळ, चला लवकर या. आहेत का? चला लवकर या. जे समोर स्पर्धक आहेत त्याने थोडे मागे व्हायचंय. वक्तृत्व स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्व वंदिता शहा सुनो शिवशा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. जिथे शिव भक्तो विरातात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिव भक्तो विरातात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती. आदर्श आमचे राजे शिव छत्रपती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेला राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील कोरावले या सुंदर गावातील मी लेख. माझे नाव रियाज देशधुमाळ. सर्वजणच्या मंगलमय दिनाची पाहत होते आतुरतेने वाट. सर्वजणच्या मंगलमय दिनाची पाहत होते. सूर्याच्या सोनेरी किरणांनी मिटला अंधार, उजाडली शिवदिनाची पहाट. प्रत्येकाच्या हृदयी आज निर्माण झाली शिवप्रेमाची लाट. शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. सर्वप्रथम मला आज येथे माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार व सर्व ग्रामस्थांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 16व्या शतकात महाराष्ट्र भूमीला पारतंत्र्य मुक्त होण्याचे एक भव्य दिव्य स्वप्न पडले. अन्याय अत्याचाराच्या काळोखातून स्वातंत्र्याची स्वराज्याची नवी पहाट उगवली. एका युग प्रवर्तकाचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्यांचा मला तुम्हाला नवे तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. असे महाराष्ट्राचे अधिदैवत भूपती, ध्रुपती, पृथ्वीपती, परम प्रतापी, प्रगल्भ बुद्धिमान, विज्ञाननिष्ठ, विश्ववंदनीय, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा. महाराष्ट्र माझा होता अंधारात, औरंगजेब रूपी अजगराच्या वेळख्यात. अडकली होती भवानी माता माझी गुलाम रूपी साखर दंडात. तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म, शिवणारी ही झाला दंग. आणि बसून दख्खनच्या भूमीत हलविले दिल्लीचे तख्त, उडवले दारादार औरंगजेबाचे नाव त्याचं राजे शिवछत्रपती. अहो महाराष्ट्राचा जो इतिहास दिला तो कोणी ऐरेगैरेने नव्हे, तो इतिहास दिला तलवारीच्या खणखणाटानं, घोड्याच्या टापानं आणि डोंगरदऱ्यातील हिरव्या पिवळ्या शाहीनं. आणि तोच इतिहास घडवला माझ्या छत्रपती शिवाजी राजानं. मुजरा त्या राजाला ज्याच्या शौर्याला तोड नाही, ज्याच्या भक्तीला जोड नाही, तो थंग आहे सागरा समान, ज्याचे छत्र आभाळ समान. तोच मराठी मनाचा धगधगता अभिमान, महाराष्ट्राच्या देवारात प्रथम त्याला मान. असे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतस, राजाधिराज योगीराज, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. महाराजांचा इतिहास म्हणजे विजय सारखी तलवार चालून गेला, निधडा छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघनखाने अफजल खानाचा कोठडा फाडून गेला, स्वर्गात गेला ज्या देवानेही झुकून मुजरा केला. असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. आज या मातीत जन्म घेतलेल्या बाळाला सांगावं लागत नाही की शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे विचार कोरून ठेवते. आज छत्रपती शिवाजी महाराज हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. अमेरिकेच्या पोस्टल विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्कांचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राज्यकर्ता असा असावा हा शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो. कोण होते शिवाजी, कसे होते, असे कोणते कार्य त्यांनी केले की आजही 350 वर्ष उलटून गेल्यावरही त्यांच्या नावाचा इतका जय जयकार केला जातो. असे इथल्या माणसांना तर सोडाच,
पण इथल्या दऱ्याखोरांना जरी विचारले की शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, सांगते ती सह्याद्री माझा राजा कसा होता, सांगते ती सह्याद्री माझा राजा कसा होता, जाणता राजा तो रामायणातला राम होता, संस्कारातून ज्याने जपला जिजाईचा वारसा होता, जिजाईचा वारसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची यशोगाथा सांगणारे आहे. 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, ती तिन्ही जगात गाजणारे, शिस्तप्रिय वाणिज्य तेज, जे जिजांचे पुत्र महाराष्ट्राची शान, हा हर न मानणारे राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या समर्थाची भीती कधीच वाटत नाही आणि अशा समर्थाला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पापमुक्ती होते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते, आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. एक होते शिवाजी पण भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती आई भवानी आणि माता जिजाऊंची. जात मर्द मराठ्याची, देशाला लाट आणली भगव्याची आणि मूर्त मेढरवली स्वराज्याची. म्हणूनच तर म्हणतात जय शिवाजी जय भवानी. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माय कधी मिटणार नाही. हा जन्म तर सोडाच, पण 1000 जन्म घेतले तरी नाथ शिवरायांचा सुटणार नाही, नाथ शिवरायांचा सुटणार नाही. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखिली आग, श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखिली आग. देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ. धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य धन्य आमचे महाराज, धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य धन्य आमचे महाराज. पेटविली राणांगणे, पेटविली राणांगणे, देह झिजविला मातीसाठी, मरणाच्या दारातही आम्ही लढलो प्रत्येक जातीसाठी. शिवशंभूंची मरूनही हे स्वराज्य राखण्याची साथ आहे. म्हणूनच तर लाखो करोड मावले त्यांच्यावर हसत हसत कुर्बान आहेत. ना चिंता ना भीती, ज्याच्या मनात राजे शिवछत्रपती, भगव्या रक्ताची धबधबात स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कुणाला वेड्या, तू तर शिवबांचा वाघ आहेस. ज्यांचे नाव घेतात सळसळते रक्त, अशा शिवछत्रपतींचे आम्ही भक्त. इतका तेजस्वी इतिहास याच मातीत शिवरायांनी घडविला. विसरणार नाही महाराष्ट्र तुझ्या कार्याची महती, विसरणार नाही महाराष्ट्र तुझ्या कार्याची महती. तूच आमचे मंदिर आणि तूच आमची मूर्ती, तूच आमचे मंदिर आणि तूच आमची मूर्ती. खरं तर या युगाला खरी गरज आहे ती शिवरायांचा इतिहास अंगी रुजवण्याची, शिवरायांचा विचार अंगी रुजवण्याची, गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची, परस्त्री ही माते समान मानून तिचा आदर करण्याची. तरच कोपर्डीसारखे प्रकार घडणार नाही. जात भेद न मानता एकत्र येऊन कार्य करण्याची. आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती, आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती. जाता जाता मी इतकेच म्हणू इच्छिते, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नावच नसून तो एक विचार आहे. विचार आणि विचार कधीच मरत नसतो, तो सदैव प्रत्येकाच्या हृदयात अजरामर असतो. आणि याच विचाराने प्रेरित होऊन आज आपण शिवजयंती साजरी करत आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. अप्रतिम भाषण. थांबायचं स्पर्धक